देशात आधीच सोनम रघुवंशी आणि सिया गोयल यांनी केलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे। यातच आता चित्रपट किंवा वेब सिरीजलाही लाजवेल अशी एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। आपल्या नवऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह थेट त्याच्याच घराच्या बाथरूममध्ये म्हणजेच फरशीखाली लपवल्याचं समोर आलंय। तब्बल 45 दिवस या महिलेने आपला नवरा हरवल्याचं नाटक केलं, परंतु मात्र या महिलेचं नाटक फार काही काळ टिकू शकलं नाही आणि हा सगळा प्रकार समोर आलाय। नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। 18 मे पासून 44 वर्षीय सुरेंद्र कुमार शर्मा हे बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यातून समोर आली। पोलिसांसह कुटुंब आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु सुरेंद्र कुमार शर्मा काही सापडत नव्हते। या काळात त्याची बायको रुबी लोकांना सांगत राहिली की सुरेंद्र कुठेतरी निघून गेलेत आणि लवकरच ते परत येतील। त्यानंतर 26 मे रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली। जवळपास 45 दिवस हे सगळं नाटक सुरू होतं। पोलीस चौकशी सुरू झाली तेव्हा तपासात काही गोष्टींचा ताळमेळ पोलिसांना लागत नव्हता। सुरेंद्र यांच्या भावाने काही ठिकाणी चौकशी केली आणि तेव्हा देखील त्याला या महिलेवरती संशय आला। यानंतर सुरेंद्र शर्मा यांच्या पत्नीला म्हणजे रुबीला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले आणि तिथेच हा सगळा गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला। झालं असं की उत्तर प्रदेशात राज्यातील आग्र्यातील रेणुका धाम कॉलनीत राहणारे 44 वर्षीय सुरेंद्र शर्मा याची त्याच्याच बायकोनं शांत डोक्याने हत्या केली। हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह घरातीलच बाथरूममध्ये म्हणजे फरशीखाली गाडला। हा सगळा प्रकार समोर येऊ नये म्हणून तिने कामगार बोलून बाथरूममध्ये फरशी बसवून घेतली। बरेच दिवस पती न दिसल्याने कुणी विचारणा केली तर पत्नी रुबी उडवीची उत्तरं द्यायची। यातच एका जुन्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी पोलीस सुरेंद्र शर्माच्या घरी पोहोचली। तसेच तपासादरम्यान अनेक गोष्टी जुळत नव्हत्या हे पोलिसांच्या लक्षात आलं। यावेळी त्याच्या बायकोचे वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं। मृताचा भाऊ अनिल शर्मा यांनीही पोलिसांनी काही महत्त्वाची माहिती दिली होती। यानंतर पोलिसांनी घराची कसून झाडाझडती घेतली। याच दरम्यान पोलिसांची नजर बाथरूममध्ये नवीन टाकलेल्या फरशीवर पडली। याबाबत विचारणा केली असता रुबी गोंधळली। तिथेच नवीन टाईल्स आणि ताजे प्लास्टर पाहून पोलिसांना देखील संशय आला। यानंतर बाथरूमची फरशी खणण्यात आली। सुरेंद्र वर्मा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेह सापडल्याची बातमी कळताच परिसरात खळबळ उडाली आणि घटनास्थळी लोकांची गर्दी देखील वाढली। या प्रकरणात पोलिसांनी रुबीला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान रुबी यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सुरेंद्रला दारूचे व्यसन होते, ज्यामुळे नवरा बायकोमध्ये सतत भांडणं व्हायची। सुरेंद्र बेपत्ता झाल्यानंतर रुबीनेच कुटुंबाला फोन करून घरी बोलवले होते। नंतर बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती। कुटुंब सतत सुरेंद्रचा शोध घेत होते, पण त्यांना कोणताही सुगावा लागत नव्हता, अशी माहिती सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मा यांनी पोलिसांमध्ये दिली। आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।